हॅलो. थँक्यू सो मच भाऊ पाटील. क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुतपूर्व आणि चित्तथरारक खेळामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जानमांग क्रिकेट संघ बेतवडे आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा पाहायला मिळतोय. जाऊया खेळाच्या प्रथम सत्रामध्ये, जेथे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मॅच ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पाहतोय आपण चौकार. 4 धावा. काय वेग होता चेंडूला. तर पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय दत्ताशेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1100. यावेळेस फटका सजवलाय. पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच क्षेत्र निवडला जातोय आणि पुन्हा एक चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठ दुसरा चौकार. स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईकिंगला राजन शेलार. 4-4. 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. यस, अतिशय चांगला लेम पाहा मिळतो या ठिकाणी. जनार्दन पाटील मात्र चेंडू मात्र एस्टेनवरती डायरेक्ट फेकून दिला आणि तोपर्यंत फलंदाज क्रीजच्या बाहेर होते आणि पहिला धक्का लागतोय चोळेगाव संघाला. बिग विकेट. जर पाहिलं तर 12 धाबा आल्या धापळकावरती. 3 चौकार पाहायला मिळाले. अतिशय चांगले फलंदाजी. जनार्दन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत किशोर पाटील. तोपर्यंत एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न.
फटका तर चांगला आहे. स्वीट साऊंड लॉंग आपला क्षेत्ररक्षक सोमनाथ पाटील. नो मिस्टेक. फलंदाज बाद होते. गुड कॅच आणि सेकंड विकेट डाऊन. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय आणि पहिल्या षटकात 2 बाद धावसंख्या पहा मिळतोय ती 13 धावा. एक सांघिक यश मिळालं आणि एक मात्र लॉंग ऑफला झेल टिपला जातोय. गोलंदाज पाहतोय सोमनाथ पाटील. दुसरं षटक. तर चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका कारण अद्याप सामने केव्हाच आहेत आणि येथे मात्र संध्याकाळ लवकर होते कारण समोर पाहतोय मोठमोठे टावर्स उभे आहेत. त्यामुळे 5च्या नंतर थोडासा अंधुक प्रकाश पहा मिळतोय. गोलंदाज पाहतोय सोमनाथ पाटील आलाय. खेळाडू 2 पाहतोय आपण. एकीकडे असेल तो बंदिश राजन शेलार आणि त्याचबरोबर संजय चौधरी. कारण बंदिश आणि फलंदाज बाद झाले ते अश्विन. हे 2 चांगले फलंदाज होते, ते बाद झाले ते यंगस्टार. मात्र आता या खेळाडूंना पुढे सामना घेऊन जाण्याची जबाबदारी आहे त्या खेळाडूंच्या खांद्यावरती. पहिलाच बॉल द्विधा मनस्थितीत होते. चेंडूला सोडून दिलाय मात्र लाईन सुरक्षित होती. पंच सांगत असताना आम्हाला दीपक चौधरी. डॉट बॉल. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू फेकला डीप मिड विकेटला. कुंदम पगडे. चेंडूला अडवलं जातोय. निश्चितच 2 धावा वाचवल्यात. मात्र या 2 धावा मिळतील की आणखीन 1 धाव मिळेल. पहा चेंडूला अडवला मात्र चेंडू सरळ गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाकडे आला. एवढा वेगाने चेंडूला आतमध्ये ढकलून दिलं. त्यामुळे ते 2 धावा मिळाल्या त्या फलंदाजांना. एकूण पाहिलं तर 15 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. षडांपूळ करण्याचा प्रयत्न होता. पुढे एकदा तो क्षेत्ररक्षक. थ्रो मात्र चांगला नाही. या टप्प्यावरती आलाय तोपर्यंत येथे 2 धावा सहजरित्या अंकित केल्या गेल्यात. एकूण 17 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. मग अशा आपण 2 चौकार पाहिले. त्याच्यानंतर या दुहेरी धावा पहा मिळतात आपल्याला. यावेळे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. स्वतः गोलंदाज एष्टी रक्षक मात्र चेंडूवरती. यावेळेला पटका चांगल्या टीप मध्ये क्षेत्ररक्षक जनार्दन पाटील आणि मिस्टेक झाली आहे. साधा सोपा झेल होता आणि येथे धावचीची संधी होती. यस इट इज आउट. फलंदाज बाद होईल. बॅट मात्र व्यवस्थितरित्या ग्राउंडिंग करता आली नाहीये. बॅट हवेत होती आणि येथून धक्का क्रमांक 3 लागेल. फलंदाज बाद होतोय तो संजय चौधरी.
संख्या 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ पहा मिळतो आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलं जातं. जनार्दन पाटील आहेत तेथे. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट देत असताना पहा इथे मात्र 1 धाव वाचवल्या आणि या 3 धावा मिळाल्यात. आणि इथून मात्र षटकाची होती ती सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकामध्ये 11च्या सरासरीने 22 धावा आहेत धावपळीवरती. प्रथम बॅटिंग करत असताना टीम चोळेगाव संघ. धाबा गोलंदाज पाहतोय. तिसरे षटक देवीदास पाटील आल्यात. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पॅडवरती आदळलाय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ते 1 धाव मिळेल. आताचा बॉल यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करायचा होता, मात्र नाही आहे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघून जात आहे आणि पंच मात्र वाईडची खूण करत असताना चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट. ते मात्र थोडंसं फंबल झालंय. 2 धाबा एकवटल्या. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि या 3 धावा. राजनला पाहतो स्ट्राईक वरती. फटका तर बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू चालला या सीमारेषेच्या दिशेने आणि यातून मात्र 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा या वाईट यास 1+2 म्हणजे 3 रन्स पहा मिळतात. यावेळेस पुल केला जातोय. समोर क्षेत्ररक्षक किशोर पाटील आल्यात आणि रनिंग झेल टिपायचा होता. 2 धावा मिळाल्या तर ते मात्र झेल ड्रॉप होतोय. प्रयत्न चांगले होते, मात्र प्रयत्नांना यश आलं नाहीये आणि अखेरकार 2 धावा मिळाल्या त्या सोळेगाव टीमला. धावसंख्या 32 रन्स. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला उभे जनार्दन पाटील. सुरेख झेल स्वीकारत असताना आणि धक्का क्रमांक लागलाय तो 4था.
न्यू बॅट्समॅन अतिश चौधरी मैदानामध्ये येतोय 6व्या क्रमांकावरती. तर मात्र इथून धाबा जास्त बनवायला लागतील, कारण एकेरी दुहेरी धाबा जास्त पाहा मिळाल्या. सुरुवातीला 2 चौकार आले पहिल्या षटकामध्ये. आताचा बॉल बॅकफुटला जाऊन सुरेख पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो पैकी मात्र थोडीशी टप्प्यावरती पहा मिळाली, त्यामुळेच ते आणखीन 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2 रन्स होत असताना 34 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अद्यापर्यंत चांगली फलंदाजी पाहिली आपण या चोळेगाव टीमच्या वतीने. पुन्हा एकदा फटका चांगला सजवला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो आलाय, मात्र 2 धावा. काय रनिंग आहे, काय रनिंग आहे. 2 खेळाडूंची मैदानामध्ये चांगला रनिंग करत असताना 2 धावा कंप्लीट केल्यात आणि येथून मात्र तिसरं षटक संपलंय. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. शेवटचं षटक आहे मैदानामध्ये. अद्यापर्यंत पाहिल्या तर धावा आहेत त्या 36 रन्स आहेत स्कोरबोर्ड वरती. तर पहा, जेवणाची सोय आज चाललेली आहे. जर कोणाला आणखीन जेवायचं असेल, कोणी जेवणाचं राहिलं असेल तर जेवण करून घ्या. स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठानचं जो बॅनर आहे तिथे मात्र जेवणाची सोय आहे. शेवटचं षटक. फलंदाज स्ट्राईक वरती पहा मिळतोय आपल्याला आतिश चौधरी. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत येते 2 धाबा. दोन धाबा एकवटल्यात. तर निश्चित डगआउट मधून आवाज दिला जातोय, धावा धावा. मात्र असं करू नका. त्यांचा खेळ त्यांना खेळू द्या. 4 दिवसापूर्वी असाच एक सामना झाला. बिग फाईट मॅच झाली वडवली आणि वाकळण यांच्यामध्ये, आणि अगदी वाकळण संघ जिंकला बालू पाटील. कारण 2 चेंडूमध्ये 2 धावा करायच्या होत्या. एका चेंडूवरती 2 धावा आल्या म्हणजे विजय झाला शेवटच्या बॉलवरती. आणि तिसरी धाव डगआउट मधून आवाज दिला की धावा धावा. धावले विनाकारण आणि फलंदाज बाद झाला जीत भोईर. आणि आत्ता मात्र चौकार. 4 धावा चेंडू. तर आता मात्र धावपळकावरती दाबात पाहायला मिळतात. चौकार आलाय, चौकाराने आगाज केला जातोय. अतिश चौधरी नाव पाहतोय आपण स्ट्राईक वरती.
या बेलेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. पंच वाढची खूण करत असताना एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाल टीमला. आणि 43 धावा पाहतोय आपण आता या स्कोरबोर्ड वरती. निश्चित अद्यापर्यंत पाहिलं तर दोनच चेंडूंचा खेळ झालाय षटकामध्ये. यावेळेस लॉकशिप करण्याचा प्रयत्न अंपायर कडे अपील केलं जातोय. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला आणि तोपर्यंत लेगबायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव पाहा मिळतोय. 44 रन्स. आता आपण इथे मात्र आपण सांगत असताना कशा प्रकारे ते धाब एकवटली जातोय. आता शेवटचं षटक आहे मात्र आतापर्यंत एखादा मोठ्या फटक्याच्या अपेक्षित असेल तो मात्र हा चोळेगाव टीम. यावेळेस फटका पुन्हा एकदा सजवला जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा आहे ते कंप्लीट होईल आणि या दोन धावा एकवटल्या जातात. तर पहा कमिटीच्या वतीने सूचना आली की जर कोणाला जेवण करायचं असेल अद्यापही तर जेवण करून घ्या. एकदा जेवला असेल पुन्हा एकदा जेवू शकता, हरकत नाही आहे, कारण सर्वांसाठी ते जेवणाची सोय होती तिथे. तर सन्मान्य अरविंद सुदाम पाटील यांच्या वतीने जेवणाची सोय होती. यावेळेस मात्र कॉटन बॉल घेण्याची संधी होती मात्र नाही आहे. दोन धावा तर पूर्ण केल्या. चेंडूने घेतलंय वळण. तिसरे धावेचा प्रयत्न करत होते मात्र नाही आहे. तेथे दोनच धावा मिळाल्या. आणि एकूण धावसंख्या आता 48 धाबा झाल्यात. शेवटचा बॉल पहा मिळाला आपल्या मैदानावरती. यावेळेस फटका चांगला आहे. जास्त उंची लांबी कमी. किशोर पाटील झेल खाली. आणि काय घडलंय या दोन धावा तर मिळाल्यात आता इथून. आणि तीन धावा एकूण आता झेल सुटल्यानंतर या 3 धावा पाहिल्या आपण आणि 50 कंप्लीट केली जाते. एकूण 51 धावा झाल्यात आणि 52 धाब्यांचं लक्ष होतं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा निर्जर टीम समोर 52 धाब्यांचं लक्ष होतं आणि आता सुद्धा त्यांना तेव्हा 5 षटकं होती. आता 4 षटकामध्ये 52 धाबा करायच्या. चला टॉस साठी या कोळे संघ आणि संदप या दोन टीम मध्ये टॉस खेळला जाईल. चला कोळेगाव टीम टॉस साठी या आणि त्याचबरोबर संदप टीम या दोन संघामध्ये आपण करूया टॉस. तर चला विनंती करतोय कोळेगाव सगळे संघनायक संदर्भ सगळे संघनायक. मगाशी जगदीश आपण पाटील बघितलं की सुभाष पाटीलने सांगितलं की चेंडू वाईट आहे पण त्यांना सांगितलं वाईटसाठी मी थर्ड अंपायर नको मगत की सांगितलं फक्त तुम्ही पंचांना विचारा. म्हणजे कदाचित कधी काय होतं माहिती आहे का काही खेळाडूंचा आपण इथं वेगळा गैरसमज होतो तो गैरसमज दूर करा. तसं काही नव्हतं त्यांनी सांगितलं नव्हतं की थर्ड अंपायर घ्या म्हणून वाईटला थर्ड अंपायर नाहीच आहे ॲक्च्युअली
आपण इथे आम्ही सकाळीच निर्णय दिला की थर्ड अंपर नसणारे ग्राउंडिंग अंपर जो डिसिजन देते तो तुम्हाला मान्य करावा लागला आणि तो त्यांनी मान्य देखील केला होता. म्हणजे कधी काय होतं SP कधी कधी खेळाडूंचा गैरसमज होतो, अरे असं नको व्हायला. नाही, फक्त पंचांना त्यांनी विचारलं होतं, काही हरकत नाही आहे. पण बरोबर आहे, त्यांच्या मनात शंका आली, त्यांनी आमच्याजवळ शंकेचं निवारण केलं, काही हरकत नाही आहे. आम्ही देखील सांगितलं होतं की तिसरे पंच नाही आहेत. तर चला लगेच पंचांनी आपण त्या दोन संघाचे संघनायकांनी घ्या. कोळेगाव संघाचे संघनायक, संदर्भ संघाचे संघनायक टॉससाठी या. वैभव पाटील देखील येतात, त्यांच्याच नावाने हा संघ, आपण त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळतो. स्पर्णिका 11 संदर्भ 40+ संघ. वैभव पाटील स्वागत आहे आपलं देखील. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. अरविंद पाटील ज्यांच्या माध्यमातून आज आम्हाला अन्नदान प्राप्त झालंय, आपण म्हणतोय स्वर्गीयवासी गणूबाई सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ अरविंद सुदाम पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर. अरविंद पाटील, आमचा जर आवाज तुमच्या पण जात असेल तर. संदीप भोईर जरा चेंडू चेक करा, एक बॉल फुटलेला आहे बघा. संदीप भोईर, ह्याच्यामधला चेंडू कुठला फुटला जरा चेक करा. तर 51 धावल्या, 52 धावांचं लक्ष असणार आहे. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सामना पाहतोय दोन बलाढ्य संघ. एका बाजूला आपण पाहू शकता जर्मन 40+ निळजी संघ, दुसऱ्या बाजूला आपण येतोय गौदवी, आपण येतोय कोळेगाव 40+, आपण येतोय चोळेगाव 40+ संघ. दोन संघ आहेत, चोळेगाव आणि कोळेगाव. बघा आपण तर जे आपल्यात नाही आहेत गणूबाई, त्यांच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर अरविंद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. म्हणजे आपण विचार जर केला तर या स्पर्धेत तब्बल 40 कटआउट आहेत. सलामीची जोडी आपण पाहतो कुंदन पगडे आणि विश्वास रसाळ. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते. आज मी सकाळपासून पाहतोय कल्पेश की संजय पाटील बिझी शेड्यूल आहे त्यांचं. बघा, पाणी द्या, पाणी घेऊन जा, पाणी आणा, किती भरपूर बिझी शेड्यूल आहे त्यांचा. संदीप भोईर, अरे असे जेव्हा आपल्याकडे स्वयंसेवक असतात ना तेव्हा काही टेन्शन नसतं आयोजकांना. भरपूर बिझी शेड्यूल आहे. किती जर मोठे आयोजक असलं आणि असे जर आपल्याकडे स्वयंसेवक असले ना तर 4 काय 5 दिवस पण तुम्ही आयोजन व्यवस्थित पार पाडाल. संजय धन्यवाद, गुड जॉब. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन चालतो. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण येतोय बबन चौधरी. पहिल्या सामन्यात काय गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये, त्याच प्रकारची गोलंदाजी आता इथून करतो का पाहिजे. आता संघ समोर वेगळा आहे. अतिश चौधरीला आपण पाहू शकता स्ट्रक्चरच्या भूमिकेत. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑनला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला थोडंसं डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण डीपमध्ये पाहू शकता. बबन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू गुडला स्पर्धा टेकअप झालाय, फलंदाज बाद, अप्रतिम झेल. काय यष्टीरक्षण केलं यावेळेला आपण अतिश चौधरीचं कौतुक करेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त गोलंदाजी बबन चौधरीच्या माध्यमातून. थँक्यू डिझे. तर टॉस केलं जाणार आहे दुसऱ्या फेरीतील. आपण दुसरी मॅच कोळे पक्ष संदप स्पर्णिका 11 संदप 40+ संघाच्या माध्यमातून आपण खेळला जाणारा संघ आहे. कारण का सातत्याने आम्ही बघितलं तर स्पर्णिका 11 आपण तर संदप संघ या नावाने खेळतो आणि त्याचे पुरस्कर्ते देखील वैभव पाटील आलेत. एक आनंदाची बाब आहे आमच्यासाठी, कारण का त्यांचे देखील 12 क्रिकेट आपण तर केकचे शॉप आहेत. वैभव पाटील यांना विनंती करतो, वैभव या आपल्या शुभास्ते मी टॉस करू चालेल. नेक्स्ट मॅचला आपण वैभवच्या हातून आपण मॅन ऑफ द मॅच देऊया, कारण त्यांचाच संघ खेळणार आहे. ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर पाटील करा टॉस. चला लवकर. स्पर्णिका 11 40+ संदप संघ. तर नवीन फलंदाज येतो आपण, महेंद्र येतोय. तर बडे बॉय दत्ता पाटील यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बबन पुन्हा गोलंदाजी मार्क टाकला महेंद्र. हा चेंडू ऑन द टॉस खेळायचा होता, खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. दत्ता पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पारितोषिक आले 3 चौकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आणि तर 3 षटकाराला 1500 रुपयाचं पारितोषिक. बडे बॉय आहेत दत्ता पाटील.
आज तुमचा खास दिवस आणि त्याच्यात ना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बबन चौधरी गोलंदाजी मार्क शकला महेंद्र. हा चेंडू सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. टॉस बी पर्यंत कोळेगाव संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बबन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला ऑनसाईडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये यावेळेला पिचकावर ट्रॅप खेळलाय. जोपर्यंत चेंडू वाईडिश लॉंगॉनला फीड होईल. 2 धावा इथे मिळतात महेंद्रला. 2 धावा मिळतात. आपण बोलले तर निर्जेश संघाला धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 2. कोळेगाव संघाने आपण आता टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुढे बबन चौधरी गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला महेंद्र म्हात्रेला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. महत्वाची विकेट गेली आहे. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त, अप्रतिम गोलंदाजी. सुभाष पाटील चेंडू पडल्यानंतर बघा सबमरीन डिलिव्हरी, पाणी बुडी जशी आपण पाण्याखाली जाते ना तशाच प्रकारचा चेंडू गेला आणि यष्ट्यांचा मात्र छेद घेतला, वेध घेतला. महेंद्र बॅक टू पवेलियन. किशोर येतोय. आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे किशोरला. इथून संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 52 धावांचं लक्ष आहे. कल्पेश पाटील आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत जॉईंट आहेत. एक जबरदस्त गुणलेखक आहेत आपण तर नागाव गावचे. 19 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 4 षटकांची मॅच आहे. फक्त धावफलकर ती धावा आल्यात फक्त आणि फक्त 2 आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. बबन चौधरी काय गोलंदाजी करतोय. अतीतचं देखील मी कौतुक करेल. जबरदस्त आहे. आपण ते यष्टीरक्षण केलंय. यष्टीरक्षक म्हटलं ना तर आपण त्या कल्पेश मैदानातील सर्वात प्रमुख घटक. तर प्रत्येक चेंडू त्याला कलेक्ट करावा लागतात. प्रत्येक आपण तर चेंडू आलेले पकडावे लागतात त्याला. जबरदस्त गोलंदाजी. मिडाप आपण सर्कलमध्ये पाहू शकता. एक मिड विकेटला आणि एक क्षेत्ररक्षण बॅकपॉट स्कोअरले डीपमध्ये. हा चेंडू बॅकपुढे जाऊन कट करतो. यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही. थोडंसं चकवलं यावेळेला क्षेत्ररक्षणाला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. फटका खूप चांगला होता यावेळेला आणि या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बोलले तर 5 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 गडी बाद केल्यात. बबन चौधरीची गोलंदाजी आवडण्याच्या टाळ्या जरूर झाल्याच पाहिजेत. काय गोलंदाजी केली बबन चौधरी. आणि त्यांनी जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली ना आपण इथे पलावा सिटी एनकडून तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी झाली आहे. तर बघा गडूबाईचा जो बॅनर आहे त्याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर अरविंद आपण इथं सुदाम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं वार्षिक आहे. आणि राजेश पाटीलच्या जर बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर सोपान पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. 1000 रुपये आहेत. अरे व्यावसायिक आहेत, बिल्डर आहेत. राजेश पाटील पण मला वाटतं पाहणी करायला गेले आहेत. अन्नदान अजून अन्न संपला की नाही नाही राजेश पाटील दातिली माहिती बेतोडे गावचे राजेश पाटील थोडंसं पाहत आहेत अजून अन्न किती उरलं आहे, म्हणजे किती माणसं जेवू शकतायत. कदाचित संदीप भोईर संध्याकाळी देखील तुम्ही स्वाद घेऊ शकता. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला गोलंदाज संजय चौधरी येतोय. चला बंदीत जरा वेळ कमी घ्या. वेळ फार महत्त्वाचा आहे. मॅच खूप कुशल आहे. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. खास करून किशोरला आता मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. हवाई हल्ले करावे लागणार आहेत. कारण आपण 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 47 धावांची गरज आहे. खूप चांगलं गुणलेखन केलं जातं कल्पेशच्या माध्यमातून. गुड जॉब कल्पेश. खूप चांगलं इम्प्रेस केले आम्हाला. तर संजय गोलंदाजी मार्कवर. माय सिटी एनकडून स्ट्रायकेनला किशोर. पहिला चेंडू लॉफ केला यावेळेला. गॅपमध्ये चेंडू सनसनीत चौकार.
बघा जे कमिटी निर्णय घेतील तो, आणि सांगितलं की जुना चेंडू आहे. चेंडू चेक केला जातोय. संजय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला किशोरला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा आपण तर उंच गेलाय, चेंडू गॅपमध्ये गेला यावेळेला. वन बाउंड, चेंडू सीमा पार. दोन चेंडू दोन चौकार येतात. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय यावेळेला किशोर. चांगली बॅटिंग करतोय. नाहीये खरे की अजूनही किशोर सारखा फलंदाज मैदानात आणि अजूनही निळजे संघ हारला नाहीये. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं एक षटक बाबांनी खूप चांगलं टाकलं. या षटकात आत्तापर्यंत आपण इथं दोन चौकार आल्या आहेत. पश्चात कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ताकद गुणवत्ता भरपूर आहे या खेळाडूकडे. एक अष्टपैलू खेळाडू, आता ती सिद्धता इथं मात्र सिद्ध करावी लागणार आहे. थोडासा आपण इथं खेळ थांबलाय. क्षेत्ररक्षण बदल केलं जातंय. चला फास्ट घ्या. मॅच खूप महत्त्वाची क्रुशल मॅच आहे दोन्ही संघांसाठी. तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. संजय पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला किशोरला आपण पाहू शकता. किशोर पाटील. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. कार्पेटच्या मध्ये चेंडू गेलाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते. मानस होतं, धाडस नव्हतं इथं दुसरी धाव घेण्याचं. खरं कुंदन पगडेला धाव घ्यायची होती पण किशोरने मात्र नकार घोषित केलंय. धावसंख्या धावफल कधी 14 धावा. एक एक धाव फार महत्वाची आहे. जनार्दनदादा पाटील देखील सामना एन्जॉय करतायत गॅलरीतून. खूप चांगलं दृश्य त्यांना बघायला मिळत असेल. विश्वास रसाळ यांचे सुपुत्र देखील सामना एन्जॉय करतात. पण आज पप्पांनी मात्र निराशा केली आहे. काही नाही, क्रिकेटचा भागच आहे. अपयश निराशा आपण नेहमी पत्रात येत असते. पण इथं संजय गोलंदाजी मार्कवर टाकला कुंदन पगडे. हा चेंडू खूप चांगला कव्हर, अपिश कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. खूप चांगला फटका बघायला मिळालाय. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. का बॅटिंग करतो बघा. या षटकात आक्रमण केलंय. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 18 धावा. वेगाने धावा आल्या आहेत. 15 धावा आल्यात आतापर्यंत. येणारे चेंडू 14 आणि 34 धावांची गरज आहे. मॅच आता जवळ येत चालली. संजय पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला कुंदन पगडे. डान्सिंग डाऊन यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढला यावेळी. डायरेक्ट हिटचा आणि प्रयत्न केलाय. फलंदाज बाद. सांघिक यश. त्यानंतर जुना चेंडू दिला जाईल आणि जर एका षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर नवीनच दिला जाणार आहे. मधू पाटील देखील येत आहेत. बट थोडासा सामना एन्जॉय करतायत. 2017ची बॅट. त्या बॅटने त्यांना भरपूर धावा दिल्या आहेत. नवीन फलंदाज येतो यावेळेला सोमनाथ पाटील. अजून एक अष्टपैलू खेळाडू मैदानावर येतोय. आता इथून या दोन फलंदाजांना चांगली बॅटिंग करायला लागणार. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 14 चेंडू आणि आपण बोलले तर येणारे 13 चेंडू आणि धावा हवेत. आपण बोलले तर 34 धावाची गरज आहे. तर एक धाव आपण इथे मिळाली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. संजय थोडासा महागडा ठरतो या षटकामध्ये. राईट आर्म उर्दकडे मार करतो. टाकला किशोर. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळाला. डाऊन द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. लॉंग ऑफला बंदिश आहेत तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघा. दुसऱ्या अटॅकमध्ये काय फेकी केली. षटक संपतंय. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा गरज आहे. आपण आता 52 धावांची. 19 धावा धावफल कधी आल्या आहेत.
आता समीकरण आहे येणारे आपण बोलले तर 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. विचार जर केला तर 16.50च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार आहे. ती क्षमता गुणवत्ता ताकद आहे. पण बाईचा येणारा गोलंदाज आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तर बबन चौधरीने एक षटक टाकलंय, संजयने एक षटक टाकलंय. आता इथून कोणता गोलंदाज येतो आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहायचंय. धावा झाल्या धावफल करते आम्हाला कल्पेश माहिती देते आतापर्यंत 19 धावा 19 धावा धावफल कधी लागलेत. सुभाष पाटील बघा रमेश चेंडू चेक करायला आणि बदाम खायला मिळाले. म्हणतात ना नशिबात असतं त्याला काही मिळतं. तर येणारे आपण तर 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 16.50च्या सरासरी धावा करायच्या आहेत. इथून मॅच बनू शकते पण त्यासाठी आता चांगली बॅटिंग करायला आहे. खास करून किशोरने आतापर्यंत 2 चौकार मारले आहेत. त्याचा आत्मविश्वास वाढला आहे आणि तर तोच आत्मविश्वास त्याला कामी येणार आहे. तर सोमनाथ पाटील देखील खूप चांगला फलंदाज आहे पण अजूनही सोमनाथने अजून पहिले एकही चेंडू फेस केला नाही आहे. त्यामुळे सोमनाथला आता खातं उघडायचं पहिला. गोलंदाजी मार्कवर बंदिश येतोय. बंदिश चौधरी वैयक्तिक पहिलंच सांगायचं 30साठी घेऊन येतोय. चेंडू प्रचंड वेग होता पण लाईन मात्र खराब होती. यावेळेला दिशेवरती नियंत्रण नाहीये. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा आपण पाहू शकता. समीकरण बदलतंय. येणारे 12 चेंडू आणि आपण बोलले तर 32 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर आपण आता परशुराम पाटील यांच्या देखील व्यासपीठ आगमन. हा चेंडू या वेळेला आपण म्हणतो फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहतात की चेंडू किती लांब जातोय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून षटकार. डीजे बघा आपण पहिले तर परशुराम पाटील चहाची व्यवस्था केली. रमेश दुपारच्या सत्रामध्ये चहा असणं फार गरजेचं आहे. 26 धावा अजूनही आपण तर 26 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही आपण तर 11 चेंडू 26 धावा. मॅच क्लोज आली आहे. काय बॅटिंग करतो बघा किशोर पाटील. इथून 6 चेंडू 19 धावा. जरा टाय होऊन देते किशोरसाठी. जबरदस्त बॅटिंग. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते पण सोमनाथ सांगतो तुला खेळायचंय, तुला धावा करायच्या आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलतं. यावेळेला येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. अर्धलक्ष पार केले. SP अर्धलक्ष अजूनही पार करायचंय. बंदित चौधरी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर तिकडे मार्क. हा चेंडू यावेळेला खूप उंच आणि खूप लांब जाऊन विसरतो. यावेळेला षटकार. चेंडू द्यायचा जरा बघा. मॅच बॉल आलाय. SP हेच तर ग्रामीणचं क्रिकेट आहे. कारण त्यांना माहिती आहे बघा त्यांचे आपण इथे त्यांचे पाठीराखे देखील जातात चेंडू शोधून आणतायत. सोपान पाटील गेले म्हणजे चेंडू मिळेलच. कारण खेळाडूंचं काय असतं माहिती आहे का कल्पेश. त्या चेंडू ती षटकाला ते खेळाडूला माहिती आहे तो चेंडू मला पाहिजे. मला त्याचा अंदाज आला आहे. मी त्याच्यावरती अजून प्रहार करेल आणि धावा मिळवेल. आता बघा सर्व खेळाडू उभे राहून सामना एन्जॉय करतायत. सामना जवळ आलाय. 32 धावा धावफल कधी लागले आहेत. 20 धावांची गरज. बिंदास बंदिश. हा चेंडू फटका फसलाय. पाहिजे इथं कॉटन बड होतोय का. चेंडू नो मॅनलँड समोर पडतो त्याच्या. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 33 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये कारण इथून अजूनही कोणता संघ जिंकला नाहीये, कोणता संघ हरला नाहीये. सोमनाथ पाटील आता स्ट्राईकला आलाय. सोमनाथ पाटीलला आता खातं उघडायचं आहे. पण सोमनाथ पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय. येणारे 7 चेंडू आपण आता 8 चेंडू
आणि 19 धावांची गरज आहे. हे दोन चेंडू फार महत्वाचे आहेत. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळला यावेळेला. चेंडू जातोय, आपण बघितलं तर लॉंग ऑनला एक धाव इथे कंप्लीट केली आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा. 34 धावा 10 फलकात आपण पाहू शकता. आता समीकरण बदलतंय. येणारे 7 चेंडू 18 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच. किशोरनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. अजून त्यांचं काम अधुरं आहे, पूर्ण झाले नाहीये. बंदिश. हा चेंडू यावेळेला फटका खूप चांगला आहे. चेंडू जात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. देत दनादन षटकार. समीकरण होतं बघा 12 चेंडू 33 पाहिजे होत्या. तिथून मात्र 21 धावा घेतल्या त्या षटकामध्ये. आता मॅच खुली केली. आता 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. मी तर म्हणेल यावेळेला मॅसेज द्यायची काही गरज नाही, कारण फलंदाजाला किशोरला माहिती आहे कशा प्रकारची बॅटिंग करायची आहे. टॉप घेअरमध्ये आपण आता बॅटिंग करतोय. मध्ये भोईर यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. काय मॅच चालू आहे, जबरदस्त मॅच. बंदीच्या षटकात 21 धावा आणि आत्ता मात्र आपण बोलले तर 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मॅचची आपण इथं बॉलची मागणी केली जाते. बघा, ज्यांनी आम्हाला चहा इथं उपलब्ध करून दिले ते परशुराम पाटील, त्यांना धन्यवाद देतोय. दुपारच्या सत्रामध्ये चाय पिणंच एक वेगळी मजा आहे. सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये देखील चहा पिणं. मयूर घ्या, चहा पिऊन घ्या. तर येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. काय बॅटिंग करतोय आतापर्यंत किशोरनी. धावा कुठल्याच आपल्या संघासाठी तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 10 चेंडू 32 धावांची खेळ करतोय. जरा बॅटिंग आवडल्याचे किशोरसाठी टाळ्या होते. अजून त्याचं काम संपलं नाहीये, कारण अजूनही निळजे 40+ संघ आपण म्हणतो जिंकला नाहीये. जनार्दन पाटील बघा थोडेसे आपण बघितले तर चेहऱ्यावरती त्यांच्या नाराज दिसते, कारण अजून मॅच जिंकली नाहीये. थोडंसं आपण इथं गॅलरीतून सामना एन्जॉय करतायत. तर हे दृश्य आपल्याला फार कमी बघायला मिळतं. जनार्दन दादा, आज आपण 40+ माध्यमातून हे दृश्य अनुभवता. खूप चांगलं म्हणजे तुमच्यासाठी संकेत आहेत. 40+ साठी खूप चांगले दिवस आलेत. चला मॅच सुरू करा लवकर. आता स्ट्राईकला सोमनाथ पाटील. सोमनाथ पाटील बॅटिंग कशा प्रकारे करतो पाहायचं. बघा, सोपान पाटीलने बॉल शोधून आणलाय. राजेश चौधरी आलाय. पाचा इथून संघाला विजय प्राप्त. राजेश चौधरी पाचा कशा प्रकारचा गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. विचारता गेलं तर कल्पेश समीकरण सोपं आहे. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धाव्यांची, पण 2 धावा करणं फार गरजेचं असतं. बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. झाड जरी तुम्ही बघितलं ना, वाढवायला खूप आपण बघितलं तर वर्ष लागतात, पण तोडायला आपण एका दिवसात तोडतो. बोलायला गेलं तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 2 षटकार, पण ते मारणार कोण. राजेश चौधरी गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला क्षेत्ररक्षण बबन चौधरीने काय गोलंदाजी केली. तो गोल आपण इथं क्षेत्ररक्षक ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण पाहू स्क्वेअर लेग मिड विकेटला, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण पॉईंट, एक कव्हर्स, एक डिपिश पॉईंटला आपण स्वीपर कव्हरला पाहू शकता. हा चेंडू यावेळेला यष्टीरक्षक बीट होतोय. खूप चांगलं यष्टीरक्षण बघा, आपण ते कलेक्टिंग बघायला मिळते यष्टांच्या पाठीमागे. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, अन्यथा जगदीश पाटील ते चौकार बघायला मिळाला असता. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. येणारे 5 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघाचे पाठीराखे शांत बसले आहेत, कारण का दोन्ही पाठीराख्यांना माहिती आहे की अजून आपला संघ जिंकला नाहीये. चोळेगावचे पाठीराखे शांत बसले आहेत. आपण म्हणतो निळजे गावचे पाठीराखे शांत बसले आहेत. दत्ता पाटील देखील थोडंसं शांत स्थितीत बसले आहेत, कारण त्यांना माहिती इथून काय होईल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हारेल. अनेक प्रश्न आहेत, पण त्याचं उत्तर आपल्याला मिळेल 5 चेंडू नंतर. राजेश गोलंदाजी मार्कवर राजेश चौधरी. हा चेंडू वेग प्रचंड होता. डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आता येणारे 4 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. 11 धाब्या कराव्यात लागणारे. स्पर्धेचा नियम सांगतोय कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आहे, त्यामुळे 11 धाबा कराव्याच लागणार इथून. जबरदस्त मॅच बघायला मिळते. दोन्ही संघ संघर्ष करतायत. एका बाजूने संघर्ष केला तर धावा वाचवण्याचा, दुसऱ्या बाजूने संघर्ष केला तर धावा कुटण्याचा. पण इथं राजेश चौधरी
हा चेंडू यावेळेला फटका फासलाय. पायचा झेल होतोय का यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय पण त्याच्या समोर मात्र चेंडू लँड होतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा. चेंडू बाकेत अजूनही आम्हाला आपण माहिती देतात आपण तर कल्पेश 3 चेंडू आणि धावा हव्यात 9. दोन्ही संघाचे पाठीराख आपण तर 12वे खेळाडू उभा राहून सामना एन्जॉय करतायत. खरं त्यांना माहिती आहे क्रिकेट स्वस्त बसून देणार नाही आपल्याला. जबरदस्त मॅच बघायला मिळते. 3 चेंडू 9 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे. किशोरने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय कुशल मुवमेंटला. राजेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ऊर्ध्वेकडनं मारा करतोय. हा चेंडू जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा. गुडलॅस पण टेकअप चेंडूला केला. ऑन साईडला खेळत होता. आता समीकरण बदलतंय. येणारे 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली. बंदिशने काय केलं ते माहिती नाही पण मला मात्र संघनायकाने गोलंदाजीसाठी बोलवलंय. मला इथून चांगली गोलंदाजी करायची आहे. माझ्या संघासाठी माझ्या गावांसाठी माझे जे पाठीरा केले त्यांच्यासाठी मला चांगली गोलंदाजी करायची आणि इथून मॅचमध्ये कमबॅक केलंय. जबरदस्त मॅच. अजूनही मॅच संपली नाहीये कारण येणारे 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. एकाच षटकार लागला तर मात्र मॅचमध्ये शिरकाव करू शकतोय निलजे 40+ संघ. हा चेंडू यावेळेला मचनी थोडीशी घाई केली चेंडू टाकायला आणि चेंडू ओव्हर पिच मिळाला आणि किशोर तुटून पडला. 1 चेंडू 3 धावाची गरज आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे मात्र आता देवाची प्रार्थना करत असतील. दोन्ही संघाच्या पाठीराख्याने मात्र आता देव पाण्यात ठेवले असतील. जगदीश पाटील इथून कोणाचा विजय होणार चोळेगावचा की आपण पाहिले तर निलजाचा. निलजे 40+ की चोळेगाव 40+. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. मॅच आवडले जरा जोरदार डाव दे मॅच साठी. 14 चेंडू 40 धावा केल्या ते आता बाजूला सारून कल्पेश आपण ते इथून मात्र 3 धावा घराब्याच लागणार आहे. क्रिकेट खेल नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता है अच्छो अच्छो का. दोन्ही संघ मैदानावरती घाम घालतायत. दोन्ही संघ मैदानावर मेहनतीची पराकाष्ठा करतायत. राजेश चौधरी गोलंदाजी मार्क स्ट्राईकला आपण पाहू शकतो. किशोर हा चेंडू चेंज ऑफ पेस बघायला मिळाला यावेळेला आणि अशा तऱ्हेने विजय संपादन करतोय चोळेगाव संघ. वेल प्लेट. अभिनंदन चोळेगाव संघ. हार्ड लक निलजे 40+ संघ. राजकांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली. काय गोलंदाजी केली किरणने आपण आता राजेशने. जबरदस्त गोलंदाजी. त्याला माहिती एक ओरपी चेंडू पडलाय तर थोडंसं आपण इथं गुडलास पण चेंडूला बाहेर काढला. जबरदस्त चेंडू फेकला. यावेळेला खाली देखील राहिला. मॅच मात्र जिंकली इथं चोळेगाव 40+ संघाने. अभिनंदन. वेल प्लेड. हार्ड लक आपण तर निलजे 40+ संघ